मी अतुल कुलकर्णी, लोकमत.com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि SSC आणि HSC बोर्डाचे माजी अध्यक्ष श्री मोहन आवटेजी. आवटे साहेब, आपलं लोकमत मध्ये स्वागत आहे. नमस्कार. मोहन आवटे यांनी म्हणजे हे शालेय फीचं जे नियंत्रण करणारा जो एक कायदा मध्यंतरी आला, त्या समितीचे ते सदस्य होते आणि शालेय अभ्यासक्रमात आणि परीक्षा पद्धतीमध्ये त्यांनी त्यांच्या काळात जे बदल केले तेच बदल आजही चालू आहेत. इतके ते मूलभूत बदल होते. शिक्षण क्षेत्रातले एक अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे आवटे साहेब, आणि ते सातत्याने CBSE असेल, ICICI बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, या सगळ्या शिक्षण पद्धतीचा जवळून अभ्यास करणारे एक अभ्यासक आहेत. आज महाराष्ट्रात आणि जी काही शाळेच्या अभ्यासक्रमाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, शाळा सुरू होतील की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्या अनुषंगाने मी थेट सवाल काही त्यांना विचारणार आहे आपल्या या थेट सवाल कार्यक्रमामध्ये. आवटेजी, ग्रामीण भागातल्या शाळा आणि शहरी भागातल्या शाळा या मधल्या 2-2.5 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे याचं नेमकं काय काय नुकसान झालं, आणि हा प्रश्न विचारत असताना याच्यात प्री प्रायमरी च्या साठी उत्तर अपेक्षित आहे, प्राथमिक शाळेसाठी उत्तर अपेक्षित आहे आणि माध्यमिक शाळेसाठी, अशा 3 वर्गांसाठीच लॉकडाऊनमुळे काय फरक पडला? अतुल, या कोरोनामुळे जो लॉकडाऊन निर्माण झाला याचा परिणाम वेगवेगळ्या शाळांच्यावर, वेगवेगळ्या विभागातल्या शाळांच्यावर वेगवेगळा झालेला आहे. आता एक गोष्ट सर्वात कॉमन अशी आहे, ती म्हणजे हा लॉकडाऊन साधारणपणे मार्चच्या मध्यावर सुरू झाला आणि त्यानंतर मग शिक्षक विद्यार्थी शाळेमध्ये यायचे बंद झाले आणि सगळीकडे लॉकडाऊन तो लागू होता. त्यानंतर आता हा कालावधी जो आहे तो साधारणपणे परीक्षांचा किंवा परीक्षा पूर्व अशा प्रकारचा कालावधी आहे. वर्गातलं जे अध्यापन असतं ते बहुतांश या शाळांच्या मध्ये कमी कमी होत गेलेलं असतं. बऱ्याच शाळा अशा आहेत, विशेषतः शहरी भागामधल्या, की त्या मार्च महिन्यामध्ये अध्यापन पूर्ण करून परीक्षाही घेऊन मोकळे होतात. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की काही शाळांच्या मधल्या प्राथमिक वर्गांच्या परीक्षा त्या होऊन गेलेल्या आहेत. केवळ प्राथमिकच्या नव्हे, वरच्या माध्यमिकच्या सुद्धा परीक्षा होऊन गेलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी फारसा काही प्रश्न निर्माण झालेला नाहीये. पण परीक्षांच्या बाबतीतच बोलायचं झालं तर वेगवेगळ्या शाळा ह्या वेगवेगळ्या स्तरावर आहेत. आता पूर्व प्राथमिक आपण बोलतोय, पूर्व प्राथमिक स्तरावर परीक्षाही असतच नाहीये. केवळ वर्षभराच्या जर मुलांना वरच्या वर्गामध्ये प्रमोट केलं जातं. प्राथमिक मध्ये तसंच आहे, प्राथमिक मध्ये परीक्षा नाही आहेत आणि वरच्या वर्गात मुलं जातात. त्यामुळं अभ्यासावर काही फारसा परिणाम झालेला नाही. मार्च पर्यंत संपूर्ण सर्व अभ्यासक्रमाचा पूर्ण झालेला आहे. समस्या जी मुख्य निर्माण झाली ती परीक्षांमुळे झाली, कारण मार्च मध्ये परीक्षा काही झाल्या काही झाल्या नाहीत आणि त्यामुळे वरच्या वर्गात कशा आधारे मुलांना प्रमोट करायचं किंवा वर्गोन्नती कशी करून द्यायची या संबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले. पालकांच्या मनामध्ये तेवढ्याच शंका वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्यातच पुन्हा केंद्र शासनानं काही डायरेक्टिव्ह म्हणून दिलेले होते. ती अभ्यासक्रमाची मंडळ आहेत, मग आता उल्लेख केल्याप्रमाणे ICSE म्हणजे काउन्सिल, CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन किंवा IGCSE इंटरनॅशनल बोर्ड आणि महाराष्ट्राचं बोर्ड, या बोर्डांकडून सुद्धा काही वेगवेगळ्या सूचना किंवा मार्गदर्शक तत्व घालून देण्यात आलेली होती. आणि त्यामुळे एक थोडीशी गोंधळाची अवस्था निर्माण झाल्यासारखी झाली. आणखी पालक वर्गाकडून अनेक प्रकारचे प्रश्न सतत या बाबतीमध्ये विचारले जात होते. या संबंधी मला असं म्हणायचं आहे, एकच मिनिट, मला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्यपणे समजा आता कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नसता तर काय झालं असतं, या कालावधीमध्ये एकतर मुलं परीक्षा देत असती किंवा परीक्षा झाल्यानंतर आपापल्या सुट्टीची मजा घेत राहिली असती मुलं. त्या ठिकाणी शिकण्याची काही आवश्यकताच नव्हती. पण आता एक वातावरण सगळे निर्माण झालंय की ऑनलाईन अध्ययन, ऑनलाईन शिकवणं. आपण त्याच्यावर पुढे येऊ, आपण एक एक प्रश्न घेऊ. हे जे माझा पहिला मुद्दा होता की नुकसान काय झालंय, तर आपलं म्हणण्यानुसार नुकसान फारसं काही झालेलं नाही. बरोबर. माझा पुढचा प्रश्न आहे की मग जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी, शक्यतो म्हणजे माध्यमिक स्तरावर नुकसान जास्त झालेलं आहे, तर ते भरून काढण्यासाठी कोणते प्रयोग होत आहेत आणि ऑनलाईन सारखे प्रयोग किती यशस्वी होतील?
आता माध्यमिक स्तरावर दोन गोष्टी, एक म्हणजे शालेय अध्यापन आणि दुसरं म्हणजे परीक्षा. 9वी पर्यंतच्या परीक्षा बऱ्याच शाळांनी घेऊन टाकल्या होत्या आधीच, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम आला. आणि त्यातच पुन्हा शासनाने असे आदेश दिलेले की 9वीतली मुलांना आपोआपच 10वीत जाता येईल, त्यांना प्रमोट करण्यात यावं आणि पास करण्यात यावं, त्यामुळे तिथे काही प्रश्न राहिलेला नाही. आता सर्व पालकांच्या मनामध्ये सतत एक चिंता असते की माझ्या मुलाचं काय होईल, अभ्यासाचं काय होईल. वास्तविक ही चिंता अनाठायी आहे असं मला म्हणायचं आहे. कारण त्यामुळं या दबावापोटी ऑनलाईन अध्ययन अध्यापन सगळीकडे सुरू झालेलं आहे आणि त्याचा इतका सुळसुळाट झालेला आहे आणि काही उत्साही लोकांनी अक्षरशः पूर्व प्राथमिक स्तरावर केजीच्या मुलाला सुद्धा ऑनलाईन शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. हे पूर्णपणे अनाठायी आहे. अशा प्रकारच्या ऑनलाईन शिक्षणाची प्री प्रायमरी स्तरावर मुळात आवश्यकताच नाहीये. परंतु मी असं नेहमी पाहतो की पालक मुद्दामून यावर आग्रह धरतात की आमच्या मुलांना कुठेतरी एंगेज ठेवणं आवश्यक आहे आणि तशा प्रकारचा दबाव शाळेवर निर्माण होतो. शाळा शिक्षक बरेचसे उत्साही आहेत. वास्तविक ऑनलाईन शिक्षण देणं ही काय फार इतकी साधी गोष्ट नाहीये. वर्गामध्ये तुम्ही 40 मुलांना सतत बोलून शिकवत असतात तरी सुद्धा कितीतरी मुलांचं अध्ययन खरं होतच नाही किंवा त्यांना आकलन होत नाहीये. ऑनलाईन काय एवढं साध्य होणार आहे. पण ऑनलाईन साठी कसं आहे की ऑनलाईन साठी एक सिस्टीम आहे, त्याच्यासाठी एक प्रकारचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्याची आवश्यकता आहे. त्याची खूप पूर्वतयारी करावी लागते. त्याचे जे लेसन्स आहेत ते आधी तयार करावे लागतात. त्यासाठी काही सॉफ्टवेअर्स आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, त्याचा वापर करून ते ऑनलाईन लेसन्स तयार करावे लागतात. घाई गर्दीनी फक्त एखादी पीपीटी तयार करायची किंवा 10-15 मिनिटं विद्यार्थ्यांच्या पुढे अतिशय निरस अशा प्रकारचं भाषण ठोकून जायचं, त्याला फारसा काही अर्थ नाहीये. त्यामध्ये अध्ययन मुलांचं परिणामकारक अध्ययन मुळीच होत नाहीये, अशी स्थिती आहे. परंतु आता सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि अर्ध्या काचच्या तयारीनी हे ऑनलाईन लेसन सगळे घेतले जात आहेत असं मला सध्या तर दिसतंय या क्षेत्रामध्ये. आपण म्हणताय की ऑनलाईन वर म्हणावी तेवढी तयारी झालेली नाही, पण शहरी भागातल्या ज्या शाळा आहेत, विशेषतः पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, ज्या ठिकाणी इंटरनेटचा फारसा प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करा असा पालकांचा आग्रह आहे. खाजगी शाळा देखील त्या पद्धतीने तयारी करतायत. तर ग्रामीण भागात वेगळं चित्र आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, अँड्रॉइड बेस्ड मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, मुलांजवळ या सोयी सुविधा नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काही मोठ्या कंपन्यांनी सॅटेलाइट थ्रू प्रशिक्षण देणं, सॅटेलाइटच्या माध्यमातून वर्ग घेणं असे देखील प्रयोग सुरू केलेले आहेत आणि जे चांगल्या प्रमाणात यशस्वी झालेत. आपल्या मुंबई महानगरपालिकेत देखील असा प्रयोग झालेला आहे आणि त्याच्यात त्यांनी शिकवलेलं आहे विद्यार्थ्यांना. तर मग असे प्रयोग यशस्वी होतील का? यामध्ये कसं आहे, एक त्याचा तांत्रिक भाग जो आहे की योग्य असा प्लॅटफॉर्म त्यासाठी उपलब्ध होणं. आता म्हटलं त्याप्रमाणे काही लोकांनी सॅटेलाइटचा वापर केलेला आहे, पण ही ग्रामीण भागामध्ये मिळण्याची शक्यता फारच कठीण आहे. ग्रामीण भागामध्ये मुळामध्ये हार्डवेअर म्हणजे योग्य प्रकारचा कॉम्प्युटर मिळणं किंवा टॅबलेट्स मिळणं ही एक मूलभूत गरज आहे. त्यानंतर काही ठिकाणी पॉवर आउटेजेस, पॉवर सुद्धा जाते, पॉवर मिळत नाही. तिसरा भाग असतो इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा. इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळाली तरी पुन्हा बँडविड्थचा प्रॉब्लेम असतो. असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण हे म्हणावे तितक्या प्रभावीपणे मुळात होतच नाही आहे. शहरी भागामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळं मग प्रसंगी फोनचा वापर करून सुद्धा, स्मार्टफोनचा वापर करून सुद्धा ऑनलाईन शिक्षण द्यायचा प्रयत्न सुरू आहे. प्रश्न आहे त्याच्या परिणामकारकतेचा, की त्याचं जे तंत्र आहे हे तंत्र शिक्षकांनी पूर्णपणे अवगत करून घेणं आवश्यक आहे. त्याची पूर्वतयारी अतिशय चांगली करणं आवश्यक आहे आणि मग त्याला प्री डिझाईन म्हणता येईल. प्री डिझाईन अशा प्रकारचे चांगले लेसन्स तयार करून ते दिले पाहिजेत. मग त्याची परिणामकारकता दिसून येईल. केवळ मुलांना कुठेतरी एंगेज ठेवायचं आहे म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करणं ही काही कल्पना तितकीशी योग्य नाहीये. आपण मगाशी म्हणालात की लॉकडाऊनमुळे परीक्षांवरही काही ठिकाणी परिणाम झाला. मुळात अंतर्गत परीक्षा आणि बाह्य परीक्षा यावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. ICICI बोर्ड किंवा बाकीच्या ज्या बोर्डांचा, CBSE बोर्डांचा जो उल्लेख केला, त्यांच्याकडे एक पद्धत अशी चालत आलेली आहे की जे शिक्षक आता सांगतायत की त्यांच्या सुरुवातीच्या ज्या परीक्षा असतात त्या थोड्या कठीण पातळीवरच्या घेतात, कारण जेणेकरून मुलांनी अंतिम परीक्षेसाठी चांगला अभ्यास करावा. त्या सिस्टीमचं म्हणणं असं आहे की मुलांच्या फायनल परीक्षा घेतल्या पाहिजेत, कारण
पहिल्या झालेल्या परीक्षेच्या मूल्यमापनावर मार्क देणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. राज्य बोर्डाची जी परीक्षा आहे म्हणजे स्टेट बोर्डाची, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मुलांचं वर्षभर आकलन केलेलं आहे, त्यांना मार्क दिले पाहिजेत. त्याच्यामुळे आता जो काही निकालाचा गोंधळ आहे त्याच्याविषयी काय सांगाल? हा, आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांच्या वतीमध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ आयसीएससीने 10वी आणि 12वीची म्हणजे आयसीएससीने आयएससी या 2 परीक्षा घ्यायला सुरुवात केली, परंतु मध्येच हा कोविड आल्यामुळं 10वीचे 4 पेपर त्यांचे अपूर्ण राहिले, म्हणजे होऊच शकले नाहीत, आणि 12वीचे 2 पेपर्स अपूर्ण राहिले. वेळेस एसएससी बोर्डाच्या बाबतीमध्ये बघितलं तर 12वीची परीक्षा होऊन गेलेली होती. सीबीएसईच्या बाबतीमध्ये सुद्धा 10वी 12वीची परीक्षा होऊन गेलेली होती. अशी वेगवेगळी बोर्ड वेगवेगळ्या स्तरावर आहे. आंतरराष्ट्रीय जे बोर्ड आहे आयजीसीएसई त्याला एक मार्च सिरीज म्हणतात. ती मार्च सिरीजची परीक्षा पूर्णपणे होऊन गेली होती. इंटरनॅशनल बॅकलॉरेट म्हणजे स्वित्झर्लंडची जी परीक्षा आहे जेनेवाची, त्याची परीक्षा तर अजिबातच झाली नाही. अशा वेगवेगळ्या बोर्डांच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्थिती आहे. आता अंतर्गत परीक्षा आहेत त्याच्या बाबतीमध्ये फारसा प्रश्न नाही. फक्त एवढाच प्रश्न आहे गुणवत्तेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अंतर्गत परीक्षा आणि अंतर्गत दिलेले गुण हे यांची विश्वासार्हता हा एक अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे की आपण नेहमी ऐकतो की बऱ्याचदा या बाबतीमध्ये थोडंसं दुर्लक्ष केलं जातं किंवा मुक्त हस्ताने गुण दिले जातात मुलांना वगैरे. त्या ठिकाणी त्यांचं खरं मूल्यमापन होणार नाही, फक्त अंतर्गत कामाच्या आधारे जर मार्क्स दिले. या बाबतीमध्ये मला आयबीचं उदाहरण द्यावं असं वाटतं, इंटरनॅशनल बॅकलॉरेटचं. इंटरनॅशनल बॅकलॉरेटची जी प्रणाली आहे, एकूण कार्यप्रणाली आहे, ती मी तर असं म्हणेन की जगातल्या सर्व मंडळामध्ये अत्यंत सुदृढ अशा प्रकारची, मजबूत, त्याला रोबस्ट म्हणता येईल अशा प्रकारची आहे. त्यांच्याकडे प्रत्येक महिन्याला मुलं जी शाळेमध्ये काम करतात किंवा सबमिशन्स करतात वेगवेगळी, त्याचं सर्व रेकॉर्ड दर महिन्याला आयबी मध्ये बोर्डामध्ये डायरेक्टली ऑनलाईन जातं. त्यामुळे त्यांचे अंतर्गत मूल्यमापनाची सिस्टीम एक मजबूत पायावर आधारित आहे. त्यामुळे अशा बोर्डांना त्या आधारे निकाल जाहीर करणं हे तुलनात्मक दृष्ट्या सोपं आहे. परंतु समजा आयसीएसई किंवा सीबीएसई यांच्या बाबतीमध्ये त्यांची ही जी प्रणाली आहे तितकी मजबूत पायावर आधारित नाहीये. त्यामुळे केवळ अंतर्गत मार्गावर परीक्षेचा निकाल जाहीर करणं आणि पुढच्या वर्गात करणं, त्यामुळे काही समस्या कालावधीत निर्माण होणार आहे. हाच प्रश्न आता मी उच्च शिक्षणाचा आपण त्या ठिकाणी विचार करत नाहीये, पण मध्यंतरी सर्वांच्या परिचयाचा हा एक प्रश्न असा झाला की अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही घ्यायची. युजीसीनं दिलेले डायरेक्टिव्ह, राज्यांनी घेतलेला निर्णय, हा एक गोंधळ मध्यंतरी निर्माण झालेला होता. शेवटी स्टँडर्ड्स मेंटेन करणं, आपल्या शाळेतून बाहेर पडणारी मुलं त्यांना स्वीकारार्हता त्यांची असली पाहिजे, इतर संस्थांना स्वीकारलं पाहिजे, त्याच्याकडे सतत ही निकृष्ट मुलं आहेत असं कोणी पाहू नये, ही अपेक्षा या सिस्टीम मधून आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने आता इथून पुढे तर किमान एक धडा घेणं आवश्यक आहे की अंतर्गत मूल्यमापन जे असेल ते पूर्णतः विश्वासार्ह आणि ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड ज्याला म्हणतात अशा प्रकारचा आपण ठेवण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. आपण आयबी बोर्डाचं म्हणालात, आयबी बोर्डाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप कमी आहे. आपल्याकडे महाराष्ट्र बोर्डाचं ज्या परीक्षा होतात, महाराष्ट्र बोर्ड ज्या परीक्षा घेतं महाराष्ट्र सरकार, त्या परीक्षांना बसणारी मुलं मोठ्या प्रमाणावर आहेत. या मुलांच्या भवितव्याचं काय, राज्य बोर्डाचं काय? 10वीच्या बाबतीमध्ये तरी महाराष्ट्र बोर्डाने निर्णय घेतलेला आहे, जे काही पेपर्स त्यांचे राहिले, म्हणजे मला वाटतं एकच फक्त पेपर त्यांचा भूगोलाचा राहिला होता, ही परीक्षा मंडळामार्फत घेतली जाणार नाही आणि तो निर्णय अंतिम झालेला आहे. आणि बाकीच्या विषयांच्यावर आधारित सरासरी गुण विचारात घेऊन 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे 10वीच्या मुलांनी महाराष्ट्रामधल्या कोणत्या प्रकारची काळजी करण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. 12वीची परीक्षा होऊन गेलेल्या आहे तिथेही तो प्रश्न नाही. प्रश्न आहे 11वीच्या परीक्षेचा. 11वीची जी परीक्षा आहे ही परीक्षा बऱ्याच ठिकाणी होऊ शकली नाही, कारण ते सर्वसामान्यपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर ती घेतली जाते. या ठिकाणी मुलांचं अंतर्गत जे काय काम असेल, मग त्याच्यामध्ये 6माही परीक्षा असेल, त्यांची प्रॅक्टिकल असतील, त्यांचे जर्नल्स असतील, त्यांच्या युनिट टेस्ट असतील, या सगळ्यांच्या आधारे सरासरी गुण काढून 11वीचा निकाल बहुतेक ठिकाणी लावला आहे किंवा लावायची ते प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानंतर ती मुलं 12वी मध्ये जाणार आहेत. अशी साधारणपणे परीक्षांची अवस्था आहे. प्राथमिक माध्यमिक स्तरावर खाली परीक्षांचा प्रश्नच येत नाही,
त्यांना सरळ आपण प्रमोट करू शकतो आणि ते वरच्या वर्गामध्ये मुलं जातील तिथे. पुढच्या वर्गात मुलांना पाठवण्याचा मुद्दा जेव्हा येतो त्याचा गुणवत्तेवर काय परिणाम होईल? मला वाटतं गुणवत्तेवर काही अंशी निश्चितपणे परिणाम होईल आणि त्यामुळं पुढच्या वर्षी शिक्षकांच्यावरचा ताणही थोडासा वाढण्याची शक्यता आहे. शिक्षकांना अधिक तयारी करावी लागेल. ज्या ज्या ठिकाणी काही भाग झालेला नाही मुलांचा, जो मिसआउट झालेला आहे, त्या ठिकाणी पुन्हा सातत्यपूर्ण प्रयत्न करून तो त्यांचा पाया पुन्हा मजबूत करून घेण्यासाठी जास्त परिश्रम शिक्षकांना करावे लागणार आहेत. काही प्रसंगी ज्या सुट्ट्या आहेत, ज्याला वेकेशन्स म्हणतो आपण, मग दिवाळीची असेल, नाताळची असेल, या सुट्ट्या न देता त्या ठिकाणी ज्यादा काम करून मुलांची तयारी करून घ्यावी लागेल. म्हणजे मग ती एकाच पातळीवर सगळी मुलं येऊ शकतील, एवढी यावर्षी तयारी करावी लागेल. माझा शेवटचा प्रश्न याच्यात आहे की आता फी बद्दल एक मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली आहे. अनेक शाळांनी फी घेण्याला फी भरा असं मुलांना सांगितलेलं आहे. पालक म्हणतात आम्ही फी भरणार नाही, शाळाच सुरू नाहीये. अनेक खाजगी विना अनुदानित शाळा अशा आहेत की ज्या फक्त विद्यार्थ्यांच्या फीवर चालतात. त्या विद्यार्थ्यांनी फी दिली तर त्या शाळा, नाही दिली तर त्या शाळा चालणार नाहीत. हा एक भाग आहे. त्याच वेळी काही पालक कोर्टात जायची भाषा करतायत, काही पालक इतर पालकांना देखील हाताशी धरून फीज भरायची नाही अशी भूमिका घेत आहेत. याच्यामुळे एकतर त्या शाळा बंद तरी पडतील किंवा सरकारला त्यांची फी भरावी लागेल. सरकार ती फी भरण्याला कितपत तयार होईल हा वेगळा प्रश्न आहे. पण अशा जर शाळा बंद झाल्या तर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यांच्या ऍडमिशनचा प्रश्न तयार होईल. मध्यंतरी आम्ही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी जेव्हा मुलाखत घेतली आणि त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांचं म्हणणं असं होतं की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आणि संस्था चालक यांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवायचा आहे. हे त्यांची मंत्री म्हणून ती भूमिका ठीक आहे, पण समन्वयाने सोडवायचं तर नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून हा तिढा सुटेल आणि खाजगी शाळांचा आणि त्यातल्या त्यात विना अनुदानित शाळांचा ज्या फक्त फीवर अवलंबून आहेत त्या शाळांचं भवितव्य काय राहील आणि त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय राहील? विना अनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे या शाळांना थोडस काही संघटना करून द्यावं लागणार आहे. हॅलो, हा बोला ना. विना अनुदानित शाळांच्या पुढचा मात्र मोठा प्रश्न आहे त्यांना, कारण त्यांचा संपूर्ण जो कारभार चालतो तो विद्यार्थ्यांच्याकडून मिळणाऱ्या फी मध्ये असतो. फीच्या संदर्भात जो कायदा पास झालेला आहे त्यानुसार एक महत्वाचं सूत्र त्यांनी मान्य केलेलं आहे, एक प्रिन्सिपल असं मान्य केलंय, ते म्हणजे खर्चावर आधारित फी. म्हणजे शाळेचा एकूण जो मान्य खर्च असतो त्या आधारावर फी आधारित असावी हे तत्व मान्य करण्यात आलेलं आहे. फीचा दर हा जो ठरवण्याचा अधिकार जो आहे ते शाळेमधली जी पीटीए म्हणजे पेरेंट टीचर असोसिएशन आणि शाळेची संस्था यांनी एकत्र बसून सोडवायचा असतो आणि तो शैक्षणिक वर्षाच्या आदल्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण करायचा असतो. त्यामुळे आता हा जे 20-21 हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे, या शैक्षणिक वर्षाची फी विनाअनुदानित शाळांनी डिसेंबरमध्ये आधीच अंतिम केलेली आहे आणि ठरवून दिलेली आहे. आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये काही पालकांची परिस्थिती विचारात घेता किंवा एकूण सध्याची इकॉनॉमी जी आहे ती तिची अवस्था विचारात घेता अशा प्रकारची मागणी पुढे येणं साहजिक आहे, ती आलेली आहे. या संदर्भामध्ये शासनानं ताबडतोब पाऊल उचलून सर्वांना एक सल्ला दिलाय किंवा विनंती केलेली आहे की या पालकांच्या विनंतीचा आपण विचार करावा आणि पालकांना जर काही यामध्ये सवलत देणं शक्य असेल तर जरूर देण्यात यावी, अशा प्रकारची एक सूचना निश्चितपणे शासनाने केलेली आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जर शिक्षकांचे पगार चालू असतील आणि हे पगार केवळ फी मधून होत असतील तर काय करायचं, कारण शिक्षकांचे पगार कोणाचे थांबवता येणार नाहीत. आता कोरोनाच्या निमित्तानं शाळा जरी बंद असल्या आणि बहुतेक सगळे उपक्रम जरी बंद असले तर त्या उपक्रमांसाठी केलेला खर्च, विशेषतः ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो, मूलभूत पायाभूत ज्या गोष्टी आहेत याची सगळी व्यवस्था झाली, सगळी तयारी झालेली असते. एखादी शाळा समजा म्युझिक शिकवते आहे, संगीत शिकवते आहे, संगीतासाठी लागणारी जे काही उपकरणं असतील, इन्स्ट्रुमेंट्स असतील ते आणलेले असतात, खरेदी केलेली असतात. खेळासाठी असणारं साहित्य ते आधीच खरेदी केलेलं असतं. पुढच्या वर्षीची तयारी करण्यासाठी ते पुन्हा वाढवलेलं असतं. हा खर्च जो आहे तो काही संस्थेचा कुठेही कमी झालेला आहे, म्हणजे त्याला आपण कमिटेड एक्सपेंडिचर जो म्हणतो तो चालूच असतो. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी फी मध्ये कितपत सवलत देता येईल हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर सुद्धा दिसतोय.
पण काही शाळांनी काय केलेलं आहे की ज्या आउटसोर्स ऍक्टिव्हिटी ज्या आहेत की ज्या बाहेर काही इतर एजन्सीजना काम दिलेलं आहे, उदाहरणार्थ स्विमिंग पूल, एखाद्या शाळेमध्ये स्विमिंग पूल असू शकतो, काही शाळांच्या मध्ये स्विमिंग पूल आहेत, काही ठिकाणी टेनिस शिकवलं जातं, तर टेनिस शिकवण्याची व्यवस्था शाळेमध्ये नसल्यामुळं बाहेरच्या एखाद्या एजन्सीला टेनिस शिकवणं, वर्ग चालवण्याचं काम दिलेलं आहे. आता या ठिकाणी थांबू शकेल जो टेनिसवर खर्च होणार आहे की जो सर्वसामान्यपणे विद्यार्थ्याच्या फी मधून जमा केला जातो, तो टेनिसच होत नसल्यामुळं तो खर्च माफ करता येईल. तेव्हा अशा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, सहशालेय उपक्रम आहेत की जे होणारच नाहीत मुळामध्ये आणि बाहेरच्या एजन्सीला त्यासाठी पेमेंट करावं लागणार नाही, या ठिकाणी मात्र त्या प्रमाणामध्ये काही सूट पालकांना देणं शक्य होईल शाळांना. पण पगाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कमिटेड एक्सपेंडिचर आहे, निश्चित स्वरूपाचा खर्च आहे, त्या ठिकाणी मला वाटत नाही काही पालकांना राहत त्यातून मिळू शकेल, देणं ते शक्य होणार नाही शाळांना. धन्यवाद आवटे साहेब, आपण आमच्याशी चर्चा केली लोकमतची आणि अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मला खात्री आहे की लोकांच्या मनातील शंका निश्चितपणे दूर झाल्या असतील. अजूनही आपल्या मनात काही प्रश्न असतील तर मी प्रेक्षकांना आवाहन करतो की आपण युट्यूबच्या या चॅनलवरती खाली कॉमेंट्समध्ये आपले प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची देखील उत्तरं आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. लोकमतच्या वतीने आवटे साहेब आपलं धन्यवाद.